काहीच आपल्याबरोबर आपले मित्र आहेत सगळे आणि रात्रीचा अनुभव तुम्हाला सांगतील. आमच्या हे जो मधला माणूस आहे ना निलेश भाऊ, यांना रात्री बिबट्या दिसला. म्हणजे नाही नाही लपू नका, बघा 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 पळून गेले, बघा पळून गेले. रात्री बिबट्या दिसला आमच्या मित्रांना. तर रात्री अक्षरशः आहे ना तेव्हापासून सर्दी झाली आमच्या माणसाला. बिबट्या बघितलं सर्दी झाली म्हणजे. आणि ते टेंटमध्ये होते आणि बाहेर बिबट्या दिसला आणि काय केलं, त्यांना जायचं होतं टॉयलेटला, तर गेले नाही रातभर. आणि सकाळी उठल्यानंतर मग आम्हाला सांगायला लागले की अहो ते बिबट्या दिसला होता. खूपच भयानक आमची रात्र होती. आमच्या माणसाला सर्दी झालेली आहे इथं बिबट्या बघितल्यावर. आम्ही जरा औषधाच्या सोयपाणी करणार आहे जंगलामध्ये. आयुर्वेदिक औषध काय मिळते का त्यांच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत निलेश भाऊ, कोल्हापूरचे आपले मित्र आहेत. आणि आपण आज चाललेलो आहे चंदगडला. आणि चंदगडला आपण खास जंगलामध्ये राहण्यासाठी चाललेलो आहे. हे बेळगावच्या पुढं आहे, म्हणजे कर्नाटक बॉर्डर पास करून परत आपल्याला महाराष्ट्रामध्येच यावं लागतं. बेळगावमधून रस्ता चांगला आहे. आणि आम्ही निलेश भाऊ आम्ही आज 2 दिवस इकडं चंदगडच्या जंगलात राहणार आहे. खूप एन्जॉय करणार आम्ही. मस्त तांबडा पांढरा पण खाणार आहे आणि खूप धम्माल अशी मज्जा करणार आहे. आपण रात्री बघूया काही जंगलामध्ये काय दिसतंय का आपल्याला. आणि रस्ता पण छान आहे इकडं, बघूया. हे पहा, हा चंदगडचा जे आपण ज्या जंगलात चाललेलो आहे त्या जंगलातला हा रस्ता आहे. रस्ता चांगला आहे. हॉरर मूव्हीसारखा हा सीन आहे. नाईटला खूप मजा येणार आहे आज रात्री. मित्रांनो, आपण सकाळी 5:45 निघालो होतो. मध्ये आपण कराडच्या पुढं साईला आपण नाश्ता वगैरे केला आणि तिथून कोल्हापूरमधून बेळगाव आणि बेळगावमधून चंदगडला आपण आता थोड्या वेळात आपण पोचतो आहे. आता दुपारच्या 3 वाजून गेलेले आहेत, 3:15 झाल्यात. अजून एक अर्धा ते पाऊण तास लागेल आपल्याला पोचण्यासाठी. खूप आपण धम्माल अशी एन्जॉय संध्याकाळी करू. आणि आपल्यावर निलेश भाऊ आहेतच एन्जॉय करण्यासाठी. सध्या रस्ता शिंगल असल्यामुळे निलेश भाऊ आपले म्हणजे लक्ष असं, म्हणजे ड्रायव्हिंग करता वेळेस लक्ष कसं असावं ह्याचं एक ताजं उदाहरण, म्हणजे जिवंत उदाहरण. की आता काही आपण पाहतोच की इकडं बघ तिकडं बघ, पण आपले निलेश भाऊ एकदम सरळ असं लक्ष एकदम रोडवरच आहे. तर शिंगल रस्ता असल्यामुळे आजूबाजूला पाहूनच गाडी चालवावी लागते. बघू आपण चंदगडला पोचलो, किती वाजता पोचतोय बघूया. एकदम डेंजर असा घाट रस्ता आहे आणि सिंगल रस्ता आहे इकडे, एकदम सिंगल रस्ता आहे. पण रस्ता सुपर आहे. मित्रांनो, आपण आता नामखोड या गावात आहे, म्हणजे त्या गावाच्या जवळ. आणि आज आपण रात्री या जंगलात राहणार आहोत. एकदम दाट असं, घनदाट म्हणलं तरी चालेल. खूपच मोठं जंगल आहे. मला असं कुठलं व्ह्यू तुम्हाला दाखवता आहे ना की ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता. खूपच जंगल दाट आहे आणि या जंगलामध्ये सगळे प्राणी आहेत, म्हणजे वाघापासून बिबट्यापासून सगळे प्राणी येत आहेत. खूप काही प्राणी आहेत. आणि आपण आज खास म्हणजे चंदगड आहे, चंदगडपासून एक 40-45 किलोमीटर आहे हे गाव. आणि आपण इथं आलेलो आहे. आज फक्त दोन किंवा 3 दिवस आपण या जंगलामध्ये मजा घेणार आहोत. बघूया, तुम्हाला मी जंगल दाखवतो. हे बघू शकता. म्हणजे फक्त आता मी ह्या लोकेशनला आल्यानंतर मला थोडंसं पुढचं बघतो व्ह्यू दिसलेला आहे. हे समोर हा सगळा डोंगर आहे सगळा. पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता, किती
आवाज बघा. हे पहा, सगळं जंगल आहे पूर्ण. पक्ष्याचा आवाज ऐका, कसं वातावरणाने खूपच सुंदर असा परिसर आहे इथला. आपण आज रात्री जंगलामध्ये कॅम्पिंग करणार आहोत. हे बघा, सगळं असं जंगल आहे, फुल राडा. आणि आपल्याबरोबर निलेश भाऊ पण आहेत आपल्याबरोबर. आम्ही दोघंही टेंटमध्ये राहणार आहे आज. असं सगळं आपल्याला जंगलामध्ये अशी वॉकी-टॉकी मिळणार आहे, आपण त्यात जाऊ शकतो. रात्रीच्या 8 वाजून 4 मिनटं झालेले आहेत. आपला टेंट लागलेला आहे. हे सगळं हे सगळं ह्या काड्या आपल्या, आणि हे सगळं मागं आपल्या सगळं जंगल आहे, सगळं अंधार आहे. आपल्याला ह्या टेंटमध्येच रात्री झोपायचं आहे. रात्र पूर्ण ह्या टेंटमध्येच काढायची आहे आपल्याला. आता पूर्ण अंधार आहे सगळीकडे. हे कॅम्पर, एक आपली ही गाडी, हे सगळं टेंट आहे इथे. हे सगळं आपलं सामान आणि सगळं असं पूर्ण जंगल आहे इथे. हे बघू शकता, हे असं मस्तमध्ये आम्ही शेकोटी केलेली आहे इथे. आपले निलेश भाऊ बसल्या शेकत. तर आम्ही थोडं मस्त जंगलामध्येच जेवण पण करणार आहे. मस्त आपले निलेश भाऊ कोल्हापूरचे आहेत. मस्त शेकोटी केलेली आहे आणि आम्ही आता शेकोटीचा आनंद घेणार आहे. आणि थोड्या वेळाने आम्ही जेवणार आहे. आणि आम्ही दोघंजणं आता हे घेणार आहे थंड. असं सगळं वातावरण आहे इकडे. रात्रीचं बिबटे वगैरे सगळे प्राणी दिसतात इकडे. चला मित्रांनो, करूया एन्जॉय आपण. मित्रांनो हे बघा, मस्तमध्ये जंगलात वनभोजन चालू आहे आमचं. स्नॅक्समध्ये प्लेट आणला ना तुम्ही? प्लेट आणणार, चपाती करायची आहेत. हो, एखादी प्लेट आणा, काढून ठेवतो यांच्यासाठी. मामा एक प्लेट आणा, एवढं काही खाणार नाही आम्ही. एखादं एक पीस जास्त नाही खाणार आम्ही. काही हां, जेवायला वाटाणा आणि पनीरची भाजी, पनीर आहे, वरण आहे, लोणचं आहे आणि इथं नदीला पकडलेला मासा आहे. सुरमई इथं गावठी. ते विकत आणला होता, नदीला काही ते मिळत नाही. हे आमचे मन भाऊ बघा, हे पण व्हेज खातात. आमच्यातलं कोणीच नॉनव्हेज खात नाही आहे. नाही, मासा व्हेज असतो असं मला सांगितलं होतं कुणीतरी. मित्रांनो, मासा व्हेज असतो का नॉनव्हेज असतो हे कमेंटमध्ये सांगा मला, कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं मासा व्हेज असतो म्हणून मी मासा खातोय आता पहिल्यांदा. या सगळे जेवायला.
आपण एकदम टॉपला आलेलो इकडे. हे आपली कॅम्पर आहे आणि रात्रीचा खूपच भयानक रात्र होते रात्रीची. तर आम्ही टॉपला आलो इकडं सकाळी सकाळी. हे बघू शकता माझ्या पाठीमागं बघा, हे सगळं असं. आणि पुढचा पण आपण असे थोडंसं धुकं आहे त्यामुळे तेवढा व्ह्यू काय चांगला येणार नाही इकडे, पण खूपच असं एन्जॉय आहे इकडं. खूपच भारी जंगल आणि डोंगर, काही जगाशी संपर्क नाही इकडं, फोनला नेटवर्क नाही, काही नाही, असं निवांत असं वातावरण. हे पहा खूपच असं उंचावर आहे आपण. हे पूर्ण खाली थोडं धुकं असल्यामुळं एवढं क्लिअर काही दिसत नाही आहे. त्या बाजूचं वातावरण बघा. आपण आता थोडंसं इकडे बघूया. काहीच आपल्याबरोबर आपले मित्र आहेत सगळे आणि रात्रीचा अनुभव तुम्हाला सांगतील. आमच्या हे जो मधला माणूस आहे ना निलेश भाऊ, यांना रात्री बिबट्या दिसला. म्हणजे नाही लपू नका, बघा 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 पळून गेले, बघा पळून गेले. रात्री बिबट्या दिसला आमच्या मित्रांना. तर रात्री अक्षरशः आहे ना तेव्हापासून सर्दी झाली आमच्या माणसाला. बिबट्या बघितलं सर्दी झाली म्हणजे. आणि ते टेंटमध्ये होते आणि बाहेर बिबट्या दिसला आणि काय केलं, यांना जायचं होतं टॉयलेटला, तर गेले नाही रातभर. आणि सकाळी उठल्यानंतर मग आम्हाला सांगायला लागले की अहो ते बिबट्या दिसला होता. खूपच भयानक आमची रात्र होती. आमच्या माणसाला सर्दी झालेली आहे इथं बिबट्या बघितल्या. आम्ही जरा औषधाच्या सोयपाणी करणार आहे जंगलामध्ये. आयुर्वेदिक औषध काय मिळते का त्यांच्यासाठी. मित्रांनो, रात्री आपल्या निलेश भाऊंना बिबट्या दिसलेला आहे आणि निलेश भाऊ हे पोलीसमध्ये असतात बरं का. आणि आम्ही गावाचं नाव काय हो? नामखोल गावामध्ये आम्ही रात्री जंगलामध्ये राहिलेलो आहे. आणि आमच्या निलेश भाऊंना बिबट्या दिसला. खूप मोठा बिबट्या होता. निलेश भाऊ किती मोठा बिबट्या होता? बराच मोठा होता. साईज आपण सांगू शकत नाही बिबट्याची. रात्री झोपत बघितलेला बघा हे आता आम्ही हे आमचे पण सगळे आम्ही मित्र आहेत आम्ही सगळे. आता आम्ही डोंगरातून खाली उतरतोय. पण निलेश भाऊला बिबट्या बघितल्यानंतर खूपच सर्दीचा ताण वाढला. हा सर्दीचा ताण वाढलेला त्यांना. रात्री भयानक खूप त्रास झाला. बिबट्या असा समोर बसलेला होता आणि आम्ही पण असं समोर होतो. बिबट्या कमीत कमी सकाळी बिबट्याच्या आवाजाने जाग आली का? जाग आली डायरेक्ट. म्हणजे समोरच बिबट्या आमच्या असं रोडलाच बसलेला होता. एक 20 मिनटं बिबट्या आमच्या पुढे होता. सकाळी चहा नाश्ता करीत होता. पाहुणे आले म्हणतात आमच्याकडे, या पाहुणं या. मित्रांनो हे बघा, हे सगळं असं बाजूचं सगळं परिसर बघा तुम्ही. खूप जंगल आहे इथं. आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण शेवटच्या टोकाला म्हणजे आपण सिंधुदुर्गमध्ये खालीच उतरतो पूर्ण असं लांब आहे इकडं. आपण बेळगावमधून यावं लागतं इकडं. मंडणगडच्या पण आतमध्ये हे गाव आहे. रिबीन कसं लावलं त्या प्लास्टिकच्या? मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण फुल व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तो पण बघा. म्हणजे जंगलामध्ये काय मजा असते आणि काय एन्जॉय आम्ही केला तो पण व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू. झालेलं आहे आमचं आता. आणि मग आता निघालो दुसऱ्या ठिकाणी. हे सगळं आपलं कॅम्परमध्ये सगळं सामान लोड केलं आहे. आम्ही निघालो सगळे. मित्रांनो आपण आता दुसऱ्या लोकेशनला निघालेलो आहे. दोगडा मार्ग म्हणून कसं लोकेशन आहे, या लोकेशनला आपण निघालो आहे.
आणि पूर्ण कच्चा रस्ता आहे इकडं, सगळं असं डोंगर भाग सगळं, खाली इकडं सगळं पूर्ण जंगल आहे एकदम. आपण आता तिल्लारी वन विभाग या ठिकाणी आलेलो आहे आणि आता जंगलामध्ये चाललो आहे. बघूया काय दिसतंय का आपल्याला जंगलामध्ये. या बाग जाओ उधर से उधर. मित्रांनो, आपण आता वाईल्ड वन या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणाचं पण खूप जंगलामध्ये आहे हे, आणि या भागामध्ये पक्षी प्राणी खूप दिसून येतात. अजून तर आपल्याला या भागामध्ये अजून तर काय दिसलेलं नाही आहे, पण बघूया काय दिसतंय का. हे बघा, बेस्ट असं लोकेशन आहे, खूपच मस्त. खूपच असा सुंदर निसर्ग आहे इकडे. खाली नदी आहे, म्हणजे ओढा म्हणला तरी चालेल हा मोठा. पक्ष्यांचा तुम्ही आवाज ऐकत असाल, एवढे पक्ष्यांचा आवाज येतो नुसतं, किलबिल नुसतं. फोनला नेटवर्क नाही, रेंज नाही, काही नाही. आयुष्य असंच जगलं पाहिजे निवांत. हे बघा किती दाट झाडे आहे समोर. हे बघा, खूप दाट अशी झाडे इकडे. मित्रांनो, निसर्गाशी नातं कसं असावं, म्हणजे एक जिवंत उदाहरण तुम्हाला एक सांगायचं जर म्हणलं ना, तर तुम्ही आवाज ऐकू शकता. हे असं हे सगळे खळखळणारे झरे जरी असतील, किंवा मग हा पक्ष्यांचा आवाज किलकिलाट एकदम, म्हणजे आपण जे आपलं धावतं जे शहरीकरण झालेलं आहे, म्हणजे आपण गाव सोडून आपण शहरामध्ये आलेलो आहे. शहरातलं जे वातावरण असेल ते वातावरण बघू शकता. आणि त्यातील हे आता हे बघू शकता, हे आता मी हा झुलता पूल आहे, झुलता पूल किंवा हलता पूल असंही म्हणता येईल आतमध्ये. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हे सगळं मागे सगळं हा हे पाणी वगैरे सगळं ओढा आहे असा. हे पाठीमागे हे असं हे सगळं वातावरण खूपच सुंदर असं वातावरण आहे इकडं. म्हणजे जंगलामध्ये आपण आलं पाहिजे एकदा तरी, म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून आपण जंगलामध्ये आलं पाहिजे, जंगलामध्ये राहिलं पाहिजे. जंगलामध्ये वातावरण हे म्हणजे अनुभव जो असेल तो अनुभवला पाहिजे. खूपच भारी असं वातावरण आहे. किंवा इथलं म्हणजे संपर्कच राहत नाही, म्हणजे आपल्या फोनमध्ये नेटवर्क नाही आहे, कुणाचा फोन नाही, काय नाही. फोनमध्ये आपल्याला पाहता येत नाही, किंवा काही गोष्टी करता येत नाही आहे. म्हणजे फोन हा जे नेटवर्किंग आहे किंवा नेटवर्क आहे ह्याच्यापासून आपण दूर असं जंगलामध्ये राहिलं पाहिजे. खूपच सुंदर असं वातावरण आहे इकडे. बघू शकता इकडे हे पूर्ण असं हे सगळं जंगल आहे, सगळं जंगल हे जंगल. आणि हे असं हे सगळं इथून म्हणजे रोडपासून आम्ही कमीत कमी एक 20-22 किलोमीटर असं आतमध्ये आलेलो आहे, पूर्ण डोंगराच्या पायथ्याला असं. खूपच जंगलामध्ये असं जास्त असं भारी राहण्यासारखं नाही आहे. कॅम्पिंग करून आपण राहू शकतो अशा ठिकाणी आहे. ते बघू शकता हे पाणी वगैरे सगळं, म्हणजे असं सकाळी गरम पाणी पाहिजे हे असं नाही. असं ह्या ठिकाणीच आंघोळ, आता मी या ठिकाणीच आंघोळ वगैरे मी करणार आहे. खूपच सुंदर असं निसर्ग आहे इकडं. कॅम्पिंगसाठी वगैरे खूप भारी आहे. अनुभव जंगलातला असा अनुभव पण घेतला पाहिजे सर्वांनी. बघू शकता
हे कशा प्रकारची अशी फुलं वगैरे आहेत, पूर्ण झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मध्ये आता आपल्याला तेवढं माहीत नाही आहे इथली औषधी झाडं कुठली आहेत, काय आहे. खूपच सुंदर असं वातावरण निसर्गामध्ये असतं. हे बघा, वेगवेगळी फुलं येतात मध्ये खूप काही. आपण आता इथं मस्तमध्ये अंघोळ करणार आहे या पाण्यामध्ये. पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर असा नजारा येत असतो. बघा पाणी येतं सगळं. हे आजूबाजूला बघा इकडं. आता आपण इथं आंघोळ करणार आहे. आपण टॉवेल वगैरे सगळं आणले, बॅग आणली. इथं आंघोळ करणार आपण आता. मग किती अंधार आहे इकडं. समोर सगळी झाडी आहे आणि सगळं अंधार, सगळं काळोख आहे, काळोख सगळा पूर्ण. आणि बेतामी असं सवार येतं बघा. हे सगळं असं आजूबाजूला सगळीकडं अंधार आणि काळोख आहे. मित्रांनो, असा आमचा 3 दिवसाचा प्रवास एकदम छान असा झालेला आहे. निलेश भाऊ आमच्या बरोबर आहेत. हे खूप पोलीसमध्ये येतात काही सगळे आमचे मित्र पोलीसमध्ये आहेत. घाबरत नाहीत कोणाला, डेंजर माणूस आहेत. आणि ड्रायव्हिंग तर 1 नंबर करतात. मला ह्यावेळेस ड्रायव्हिंगचा योग त्यांनी येऊन दिलेला नाही आहे. एकदम भारी गाडी चालवतात. आणि आपला 3 दिवसाचा प्रवास आम्ही खूप आता परतीच्या मार्गी चाललेलो आहेत. हे आता कोल्हापूरला उतरतील आणि आम्ही तिथून पुढं मग पुण्यासाठी निघू. मित्रांनो, ब्लॉग जर आवडला असेल आणि आमच्या निलेश भाऊंना वाघ दिसलेला आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही वाघाचं काही टाकू नका, कारण साहेब पोलीसमध्ये असल्यामुळे आपल्या वाघाचं काही टाकू नका. त्यामुळं पण मी टाकणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. निलेश भाऊ एकदा बाय करा आमच्या मित्रांना.